बुल्ढाना जिले के किसानों पर संकट की एक और परत चढ़ गई है। 2024 के खरीफ सीजन में जिले के 2,44,000 से ज्यादा किसान आज भी फसल बीमा से वंचित हैं। किसानों को न तो हुमनी और शेनकीको से हुए नुकसान की भरपाई मिली है और न ही मेहकर और लोनार तहसील में हुई बादल फटने जैसी बारिश से फसल और जमीन को हुए भारी नुकसान का कोई मुआवजा मिला है। किसानों की आवाज उठते ही किसान नेता रविकांत तुपकर ने जोरदार सवाल उठाया है, क्या सरकार हमें मरने के बाद मुआवजा देगी? तुपकर ने जिलाधिकारी से मुलाकात कर एक निवेदन सौंपा और फसल बीमा का लाभ तुरंत देने के लिए हुमनी कीड, शेणकीड और अतिवृष्टि से हुए नुकसान की तत्काल भरपाई करने की मांग की। आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं भेट घेतली। 2024 सालचा 2.5 लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे। कंपनीला विचारलं तर कंपनी म्हणते शासनाने आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वैतागलेला आहे। सर्वे नंबर आणि गट नंबर 1 असताना एका शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि त्या धुऱ्यावरच्या बाजूच्या शेतकऱ्याचं नुकसान कंपनी मान्य करत नाही। कंपनीचा आणि कृषी विभागाचा साठलोट आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सरकारने तातडीने 2024 चे पैसे द्यावेत आणि 2014 पासून 2024 पर्यंतचं या विमा कंपनीचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। दुसऱ्या बाजूला हुमणी अळीनं जे नुकसान झालं, शेंड अळीनं जे नुकसान झालं त्याचे सुद्धा पंचनामे थातूरमातूर होत आहेत। वस्तुनिष्ठ पंचनामे करून 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि तिसरी मागणी, ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेलेल्या आहेत। शेतीच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दुबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे। या शेतकऱ्यांचं पंचनामे करून 100% सरसकट नुकसान भरपाई द्या ही आमची मागणी आहे। अनेक ठिकाणी जिथे जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीला पोट खराब जर दाखवलं तर त्या जमिनीला एकरी 18,000 रुपये मदत मिळते, पण ती पोट खराब झालेली जमीन तिला पुढच्या वर्षी पीक कर्ज मिळत नाही आणि ती जमीन वैती करता येत नाही आणि पोट खराब झालेली जमीन वैती करण्यासाठी शासन दरबारी प्रचंड चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे ती प्रक्रिया सुद्धा सुलभ करा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर शासनाने सकारात्मक विचार केला नाही तर आठवड्याभरानंतर या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक आक्रमक आंदोलन आम्ही उभं करू आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार आहे।